नमस्कार. आज आपण पाहतोय अलंकाराचे प्रकार. अलंकाराचे एकूण 2 प्रकार पडतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार. चला, पहिला अलंकार म्हणजे काय ही जरा व्याख्या बघून घेऊया. अलंकार म्हणजे काय तर भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात. आता अलंकाराचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा म्हणजे अर्थालंकार. तर आपण एक एक बघून घेऊया. पहिला आहे शब्दालंकार, ज्याचे 3 प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष. आता पुढे आपण पाहणार आहोत अर्थालंकार, ज्याचे आता तुम्हाला इथे मुख्य 7 प्रकार दिसत आहेत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, अतिशयोक्ती आणि चेतन गुणोक्ती. अर्थालंकारमध्ये अजूनही प्रकार आहेत, पण मुख्यतः परीक्षेमध्ये हे 7 प्रकारांपैकी एखादा प्रकार विचारला जातो. नमस्कार. शब्दांपैकी जर आपण अनुप्रास, शब्द अलंकारापैकी जर आपण अनुप्रास हा जर अलंकार बघितला तर याच्यामध्ये काय होतं, एखाद्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या कवितेच्या चरणामध्ये एकच अक्षर आहे, त्या एका अक्षराची सारखी पुनरावृत्ती होते आणि त्यामुळे एक नाद तयार होतो आणि त्या नादामुळे त्या वाक्याला किंवा चरणाला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार येतो. पण जर तुम्ही यमक अलंकार बघितलात तर यमकमध्ये काय होतं की कवितेच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने जर आली तर तिथे यमक अलंकार होतं. आणि जर आपण श्लेष अलंकार बघितला तर श्लेष अलंकारामध्ये काय होतं की एकच शब्द असतो, पण तो वाक्यामध्ये 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते, एक वेगळाच अर्थ तयार होतो, 2 अर्थ तयार होतात, त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, किंवा मग मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही. हे झालं श्लेष अलंकाराबद्दल. आता आपण बघतोय अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये पहिला आहे उपमा. उपमा अर्थालंकार कधी होतो की जेव्हा 2 वस्तूंमध्ये साम्य असेल, ते चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असेल तिथे उपमा अलंकार होतो. पण जर तुम्ही उत्प्रेक्षा अलंकार बघितला तर उत्प्रेक्षा म्हणजे काय तर कल्पना. ज्या 2 वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक ही जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना जिथे केलेली असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. म्हणजे तुलना केलेली असते एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी आणि ती दुसरी वस्तू तीच आहे अशी तुलना केलेली असते, कल्पना केलेली असते. त्यानंतर पुढे आहे, तिसरा आहे रूपक. रूपक अलंकार केव्हा होतो तर जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जिथे असते तिथे रूपक हा अलंकार होतो. म्हणजे उपमेय एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे असे वर्णन केलेले असते. त्यानंतर चौथा येतोय व्यतिरेक. व्यतिरेक अलंकार कधी होतो की उपमेय हे जे आहे ते एखाद्या गुणाच्या बाबतीमध्ये जिथे गुणाचा संबंध येतो, गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षाही सरस आहे असं जिथे वर्णन केलेलं असतं तिथे व्यतिरेक अलंकार होतो. त्यानंतर येतो दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार कधी होतो तर एखाद्या विषयाचं जर वर्णन करून झालं आणि वर्णन करून झाल्यानंतर ती वस्तू किंवा ती गोष्ट पटवून देण्यासाठी आपण त्याच अर्थाचं एखादं उदाहरण देतो किंवा दाखला देतो, तेव्हा तिथे दृष्टांत अलंकार होतो. आणि त्यानंतर येतो अतिशयोक्ती. अतिशयोक्ती तुम्हाला शब्दावरूनच समजलं असेल की अतिशयोक्तीमध्ये एखादी जी गोष्ट आहे ती शक्य नाही तरी पण त्या वाक्यामध्ये
तिचा उल्लेख केलेला असतो, जी वास्तविकतः सत्य नाही आणि होऊ शकत नाही, तरीही तिचा उल्लेख केलेला असतो, वर्णन केले गेलेले असते. तिथे अतिशयोक्ती हा अलंकार येतो. त्यानंतर शेवटचा आहे चेतन गुणोक्ती. चेतन गुणोक्तीमध्ये काय असतं, तर चेतन गुणोक्ती हा अलंकार केव्हा होतो, तर जेव्हा निसर्गातली एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून ती जी वस्तू आहे ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असं जिथे वर्णन केलेलं असतं तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो, जो एखाद्या वाक्यामध्ये उदाहरणामध्ये ओळखणं आपल्याला अतिशय सोपं आहे. असे ह्या अलंकाराचा अभ्यास करा.